Thank you.
हॅलो हरिभक्त परायण पाळोदीकर महाराज पुढे म्हणतील, त्यांना साथ करतील चिलगरवाडीकर महाराज। संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता
महायोगपीठे तटे भीमरथं गुरुं कुण्डलिकाय दातु समागत्य तिष्ठं समानन्दकण्डं भजं भजे पांडुरंगाकारो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो ओम नमो ज्ञानेश्वर Oh
माझे पांडुरंग परमात्मा परब्रह्म सावळ रूप यांना वंदन करतो. माझे ज्ञानोबा राय, माझे तुकोबा राय, ज्ञानाची मूर्ती, वैराग्याची मूर्ती यांनाही वंदन करतो. देवी सरस्वती माताजी त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या भूमीत सेवेची संधी भेटली, अहो भाग्य. बल, बुद्धी, उपासना, भक्ती याचा आदर्श असणारे आमचे हनुमंतराय यांनाही वंदन करतो. शरण शरण हनुमंत. माझे हनुमंतराय भक्ती कशी करावी हनुमंतरायाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की निकट दासत्व हनुमंतराय केले आणि तेव्हा त्याने रामचरण पाहिले. म्हणून देखील रामचरण माझ्या हनुमंतराय यांना वंदन करतो. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनाही वंदन करतो. आमचे मोतीराम महाराज यांना मनपूर्वक वंदन करतो. आमचे मारुतराव महाराज ज्यांची माळ आत्ता माझ्या वेळात आहे ते माझे मारुतराव महाराज, त्यांची सेवा करायची संधी अनेक वर्षे मला मिळाली, अहो भाग्य. यांनाही वंदन करतो. आपल्या परिसरातील जे काही संत महंत असतील, आमचे टाळकरी महाराज, आमचे विनेकरी महाराज, सर्वांना वंदन करतो. आणि या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. ठाला
वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैन नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे संतांच्या चरणाचं महिमा काय संतांच्या चरणाचं श्रेष्ठत्व काय संतांच्या चरणाचे रजक कणाचं श्रेष्ठत्व किती 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 आहे हे माझ्या तुकोबारायाने या अभंगामध्ये संत चरणपर अभंगामध्ये 4 चरणाच्या अभंगात तुकोबाराय छानपैकी सांगतात आपल्या उद्धारासाठी यच्चावत मनुष्य जाती आणि या मनुष्य जातीशिवाय इतर ज्या जाती आहेत अनेक जातींच्या उद्धारासाठी त्यांनी हा दाखवला सुंदर सुंदर असा पवित्र असा मार्ग की जो संतांच्या चरणाची रज आपल्याला लागली संतांचे धुलीकण आपल्याला मिळाले संतांची भेट नाही संतांची भेट तर ती पुढची स्टेप झाली फक्त संतांच्या चरणाचे धुलीकण हे आपल्याला लागले तर आपलं जीवन धन्य होतं कारण संतांचं श्रेष्ठत्व संतांचं मोठेपण संतांचे कशा प्रकारची महिमा आहे आपल्याला या अभंगात रचनेमध्ये तुकोबारासाठी पाहायला भेटते तुकोबाराय सांगतात की संतांच्या चरणाची महिमा संतांच्या चरणाचं श्रेष्ठत्व संत चरणाची महती कशी आहे तर आपल्या मनात काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे शेडीकर असतात वासना असते वासना वढाळ काय वासना असते आणि ही वासनेचे बीज जे बीज आहे ते बीज मुळात समूळ नष्ट होतं ह्या वासनेचे बीज मुळासहित नष्ट होतं आणि हे बीज जर नष्ट झालं तर मग काय होतं तर मग रामाच्या नावाची आवड निर्माण होते आपण या ठिकाणी कीर्तनाला आलो रामाच्या नावाची आवड असल्यामुळे आपण निर्माण या ठिकाणी कीर्तन आलो ज्यांच्यामध्ये रामाच्या नावाची आवड नाही किंवा पुण्याचा अभाव आहे ते घरी आराम करतात किंवा झोप गेले असते म्हणजे राम नावाची आवड कधी निर्माण होते आपल्याला संत चरण रज लागत आपल्याला रामाच्या नावाची आवड निर्माण होते आणि त्याचे परिणाम काय होतात परिणाम होतात की आपल्या कंठामध्ये कंठी प्रेम दाटे आपल्या कंठामध्ये प्रेम दाटतं डोळ्यामध्ये पाणी येतं नैने निर्लोटे आणि आपल्या हृदयातच प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र अवतरतात प्रभू रामचंद्राची भेट होते प्रभूचंद्र आपल्याला भेटतात आणि एकदा जर आपल्याला राम भेटला तर आपला जीवाचा आरामच आहे काहीच नाही म्हणून प्रभू रामचंद्राची आपल्याला भेट झाली कारण
प्रभू रामचंद्र ज्यांना भेटले शबरीला भेटले आणि हनुमंतरायचं किती दाशत किती होते ते आपण पाहिलंच. आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे तर आपल्याला प्रभू रामचंद्राची भेट झाली पाहिजे. मग रामनामी उपजावळे आणि सुख गडबडी वाढू लागे. प्रत्यक्षात सुख वाटतं. हे पा सुख कोणतं आहे? देहाचं सुख नाही. शब्द ऐकायचा देहाचं सुख नाहीये तर आपला आत्माराम आपला आत्माराम ईश्वराशी कृपेनं पांडवाशी कृपेनं रामाशी कृपेनं हे खरेच आपलं कल्याण आहे. हे आपल्या खऱ्याचं सुख आहे आणि हे सुख आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात बघा शेवटी काय सांगतात? साधन सोपं आहे, फार सोपं. काय आहे रामकृष्ण 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 म्हणजे काहीच नाही काय न लगेच दंड काहीच नाही. फक्त खायचं बसून करायची आवडी म्हणता काहीच ना करू फक्त रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. साधन सोपं आहे पण हे बघ परंतु असे शब्द येत की पूर्वार्ध आपण किती चांगला बोललो तर उत्तरार्ध पुन्हा 100% निगेटिव्ह होतो. म्हणजे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुमचं पूर्व पुण्य असेल तर साधन सुलभ गोमटे ह्या साधन सुलभ गोमटे साध्या तुम्हाला वाटचाल करता येईल आणि तुम्हाला यशोलभस्व तुम्हाला यशाची प्राप्ती होऊ शकेल. कधी होईल? संत चरण रथ लागल्यानंतर संतांच्या पायाची धुलिकण आपल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होईल. आणि तशी प्राप्ती आपल्याला रामाचं नाम पुन्हा आपल्या मनात पुन्हा रामाच्या नावाचे उन्मंतर होईल आणि उन्मंतर झाले आपल्या आनंदाची अनुभूती आनंद नाही म्हणलं आनंदाची अनुभूती आपल्याला आणि आनंदाची अनुभूती आली तर आपल्या हृदयात रामाचं स्वरूप प्राप्त होतं. रामच आपल्या हृदयात येऊन बसतो. आपण मूळ रामच येतो. आपण मूळ रामच येत पण आपण उगत मायोग मादे जीव आपण त्या रामाशी कृपा होऊ शकतो. पण कधी होऊ शकतो? आपण संतांच्या चरणाची आपल्याला भेट झाल्यानंतर आपल्या उन्मनी सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून आपल्या कंठात प्रेम दाटतं, डोळ्यात पाणी येतं. रामाचं दर्शन आपल्याला झाल्यानंतर म्हणजे माझे तुकोबारांच्या अभंगात सांगितले थोडक्यात भावार्थ असं पाय भेटतं. ठालावी अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय असा आपल्या या पंढरपूर तीर्थक्षेत्री सदृश पोखरणी देवी या गावातील अखंड नारायण सप्ताह सोहळा या अखंड नारायण सप्ताह सोहळ्यानिमित्त सेवा भेटली. सर्व गावकरी मंडळी आपल्या ऋणात राहतो. आमचे टाळकरी मंडळी वारकरी मंडळी आपण माता भगिनी माझे ज्ञानोबा तुकोबा या सर्वांचे दिन होतो. आपल्याला वंदन करतो. आणि तुकोबारायानं या अभंगात आपल्याला जे सांगितलं आहे की आपल्याला संगती कशी हवी तर चांगली संगती असली पाहिजे. संगत गुण चांगला असला पाहिजे. आणि आपल्याला संतांच्या चरणाची रजकण संतांच्या चरणाचं महत्व संतांच्या चरणाचं श्रेष्ठत्व संतांच्या चरणाची धुलिकण आपल्याला कशी प्राप्त होईल तशी आपल्याला कसरत होईल हे त्यांनी सांगितलं प्रत्येकाला पाहिजे. आणि त्या सांगत असताना त्यांनी तुकोबारायांनी आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे होतात. आणि त्या भावना आपण पुढील विचारात पाहणार आहोत. अभंग तुकोबाराचा आहे. 2 तत्व आपण डोक्यात ठेवायचे तर अजून 1.5 तास
30 मिनिटं झाली माझ्या समजुतीप्रमाणे 1.5 तास 2 तत्व डोक्यात ठेवायचे तर एक पूर्ण माझ्या विचारात कोणाचाही उपमर्द करणं माझा हेतू नाहीच. शब्द लक्षात राहा. गृहीतक चुकलं की बाकी निष्कर्ष सगळं चुकतो. पूर्ण 1.5 तासात माझ्या शब्दाच्या रचनेतून कुठलाही उपमर्द करणे किंवा अवमान करणे हेतू नाहीच. आणि माझ्याबद्दल जे बोलण ते 100% सत्यच. दुसरा, कीर्तन संपल्यानंतर ज्याला अष्टगण, बुक्का, लेडीज घालतात ती तुळशीची माळ आणि जपमाळ 3-4 प्रकार आहेत. ज्याला हवी त्याला सगळ्याला मोफत, ज्याला हवी त्याला मोफत दिली जात असते. प्रत्येक कीर्तनात हेच असतं. दररोजचं काम हेच आहे माझं. म्हणून तुमचा निर्णय, तुमचा विचार करा कोणती माळ आहे. पटपट पटपट वगैरे काही आपल्याला खूप विचार लागणार आहे. म्हणून हे एक विचार करा. दुसरी गोष्ट, मी कीर्तन सेवा घ्यायची हेतू आहे माझा. हेतू आहे मी स्वार्थ नाही. मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी कीर्तन सेवा घेतो. ती यासाठी घेतो की कोणाच्या नजरेतून माझा उद्धार होईल मला सांगता येत नाही. माझ्या जानोबा तुकोबा, माझ्या जनाबाई, मंचाबाई यांच्या कोणाच्या नजरेतून माझा उद्धार होईल. आणि आपल्याला माहित आहे हरी प्राप्तीशी उपाय घराई संतांचे ते पाय. बाबा प्रत्यक्ष मला पांडुरंग परमात्मा हवाय, पण पांडुरंग परमात्माच्या भेटीत जायचंय ना तर तुमच्या माध्यमातून मला जायचंय. आणि आता खरं पाहता महाराजांचं नाव ऐकून होतो आमचं बरं का. इथं मी पुरा अभंग बदलून घेतला. अगोदर माझा वेगळा होता, इथं महाराज समोर आलो नाही आपला संत. आणि हे गाव पवित्र यासाठी की साक्षात महाराज आपल्या समोर येतं. महाराजांच्या चरणाची धूळ आपल्याला लाभत आहे. आपलं भाग्य उदयकाळ आहे. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. हे अतिशय भाग्याची. प्रत्यक्ष जाणीवपूर्वक बोलायचं, शब्द ऐकायचा आहे. माझी विनंती इतकीच आहे, माझ्या आजच्या कीर्तनात फक्त आता ऐकायचंय, घरी गेल्या विचार करायचा आणि पटलं तर अनुसरण करा, नाही तर एक माणूस चुकला असं गृहीत धरा आणि विसरून जा. आमचे महाराज आहेत ते माझे आदर्श यासाठी की खरा वारकरी संप्रदाय कसा, हे पहा कीर्तन कसं असावं यावर मी बोलण्यापेक्षा कीर्तन म्हणजे विनोद नाही, कीर्तन म्हणजे हास्य नाही, कीर्तन म्हणजे ते असं काय ते नाही असं माझं मत आहे. आमचे रामभाऊ राऊत महाराज ते छान बोलतात, तुम्ही कोणी ऐकत असता समजा. कीर्तनाचा हेतू काय? एवढा अखंड सोहळा आहे, लाखो रुपये खर्च होतात. कीर्तनाचा हेतू काय? फक्त ऐकणे आणि विसरून जाणे असं नाही. एक लक्षात ठेवायचं, ऐकायचं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची. लक्षात घ्या, मी मला सांगायचं, मलाच माझा होतं माझ्यासाठी फक्त मी बार बार माझ्या मनाला सांगतोय की बाबा रे तुला रामकृष्ण 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 म्हणतो. आपला आपण उद्धार करायचा, तुमचा उद्धार करायला कोणीच येणार नाहीये. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण 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 हरीच म्हणलं पाहिजे, कारण बाबाचं सानिध्य तुम्हाला भेटतं. अहो तुम्हाला 10 कोटी वाक्य सांगालो, लक्षात ठेवा, विचार करा, कारण दररोज ओळखीचा माणूस असते की माणसाला किंमत वाटत नाही. शब्द बघा, दररोजचे ओळखीचे आहेत असतात ना किंमत वाटत नाही, पण ओळख म्हणजे नंतर फार किंमत, मग ते वेगळं वाटतं. आई असते काय? आता मला आईवर गायन करून ते मला काय परिस्थिती घ्यायची नाही. माझी परिस्थिती एकच आहे, रामकृष्ण 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 इतकंच म्हणा बस. बोलविणं सोपं आहे, तुमच्याशी जिंकणं सोपं आहे, पण बाबा रे मला माझ्या पांडवांशी जिंकायचे ना, तुमची जिंकून काय फायदा. म्हणून बाबाचे चरणाचे धूळकण इथं ह्या गावात लागले तर बाबांचे चरण तुम्हाला दर्शन होतात. बाबा आपल्या गावात आहेत, सानिध्यात हे
प्रत्यक्ष मारुतीराव महाराज मोतीराव महाराज आता साक्षात आपल्या समोर होता. आणि खरं सांगा मला बोलायला कीर्तनात थोडंसं जड व्हायलंय. तुम्हाला आज सांगतो आता टाळकी लोकांना कळत असतं आपण की मी काय असा मुरलेला मुरब्बी कीर्तन करणार. त्यांना कळतं एक इशारात कळतं. बघा चाल म्हणता म्हणतात की महाराजांनी क्लिअर केलं हे तुम्हाला आयडिया कळते. लक्षात काहीच खोटं बोलायचं नाही. सगळं क्लिअर सांग बाबा मी नाव आहे मी नाव आहे मला समजून घ्या. फक्त माझं एकच आहे की मला माझा उद्धार करायचा आहे. नंतर मग फक्त इतकं अर्थ किती आहे फक्त इतकं समजून घ्या. बाकी मला ते फार कमी प्रमाणे बाकीचं फक्त हा जोडून थोडं समजून घ्या. तर रामकृष्ण आपण म्हणायचंय. आता गावगाव माळी द्यायचं काम मी करतो. महाराष्ट्रातल्या कुठल्या गाव असो कोणी मला सांगितलं महाराज मला ही माळ पाहिजे घरपोच मोफत पोस्टर घरी येते. मोफत घरपोच अष्टगण बुका गणगोळी गाव तेच इतकंच काय तर कुठल्याही अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कुठलाही असो प्रत्येक सप्त्याला काही रुपये देतो मी. काही पैसे रुपये एक 300 रुपये 400 रुपये काहीतरी 100 रुपये काहीतरी देतो. महाराष्ट्राला कुठले असो आंध्र कर्नाटकचा भाग तिकडं भारती बोल तिकडं कुठला जे मला कळलं का प्रत्येकाला देतो. का देतो बाबा हे पहा मी काही श्रीमंत इतका श्रीमंत जेणेकरून खूप देऊ. आता इथं 50 रुपये हाराचे दिले माझा मुक्का मी माझा आणला. 100 रुपये या गावच्या पंचकवी यजमान आहेत ना त्यांना दिले आहेत. आणि सोबत ज्ञानेश्वरी प्रसाद रूपानं हे देण्याची सेवा होणार आहे. म्हणून माझे तुकोबराय सांगतात माझे तुकोबराय आपल्याला इतकं जागवतात की हातीच्या पलीकडे जागवतात. फक्त आपण जागा होत नाही तर आपण काय करतो माहितीये का झोपीचं सोंग घेतो. झोपीचं ना आपण लक्षात ठेवायचंय. झोपी गेल्या माणसाला उठणं लय सोपं आहे. पण जर झोपी सोंग घेतलं का त्याला उठता येतच नाही. म्हणून बाबा रे तुम्ही रामकृष्ण म्हणा त्या तुमचा उद्धार होणार आहे. आणि ते उद्धार करण्याचं एकमेव साधन संतांचा सहवास लागला पाहिजे. संतांच्या रचना आपल्याला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. म्हणून संतांच्या चरणाचं धुलिकन आपल्याला लागलं गेलं पाहिजे. या निमित्तानं आपलं जे राहिले प्रकरण आता की आयोजक जे आहेत आपले अखंड हरिनाम सप्ताह कमिटीतील सन्मानित पदाधिकारी कोणतरी यावं आणि ते प्रसाद घेऊन जावं. कोणतरी यावं. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कोणतरी कोणी ठाला विठाला 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 आता मला माहित आहे या कोट्यावधीच्या सप्ताहामध्ये माझे 100 रुपये काहीच नाही मी जाणतो ना. पण ज्या वेळेला अध्यात्माचा इतिहास या गावचा लिहिला जाईल त्या इतिहासात एक नोंद होईल. ती नोंद अशी होईल की डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला 100 रुपये दिले होते. मी ती नोंद यासाठी होईल की अखंड हरिनाम सप्ताह सोहळा जोडण्यामध्ये माझा हात लागला होता. मोठ्यात नव्हता. महाभारतात एक सुंदरशी कथा आहे पहा. एक मोठा वनवा लागला. वनवा जंगलाला मोठी आग लागली आणि मोठ्या आगीमध्ये एक छोटीशी चिमणी समुद्रावर जायची. एक चमचीत पाणी घ्यायचे आणि त्यात आगीवर टाकायचे. एक छोटी चिमणी ती जायची आगीवर टाकायची आणि तिच्या जात भाईने विचारलं दुसऱ्या चिमणीने विचारलं अगं तुला अक्कल नाही का कळतं काय थोडस काय एवढी मोठी वनव्याला आग लागली ना त्या आगीत एक चोंचभर एक ड्रॉप नाही बरं का एक छोट्याशा कणानं ते आग विझणार आहे का. तेव्हा चिमणीने छान उत्तर दिलं
की ताई ग मला माहिती आग भिजणार नाही भिजणार, इतकू शकणार काहीच होणार नाही, पण त्या वनव्याच्या वेळेस वनवा वाढवण्यात माझा हात नव्हता, विजण्याचा प्रकार मी केला, विजला नाहीच. मला माहिती माझ्या 100 रुपयाला काहीच होणार नाही, पण जरा फुलच काही ना काहीतरी होईल असा आपला रोल असल्यामुळे हे द्यायचा प्रयत्न केला होता आपण. मी मनुष्य देहाला आलो, अहो भाग्य, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे आणि ते उद्धार करून घ्यायचं असल्यामुळे हे सगळं सांगण्याचे कारण इतकेच येतं. मला हे नाही सांगायचं की मी किती काम करतो चांगलं आणि मी किती काम करतो चांगलं, हा माझा रोल नाही. माझा रोल हा आहे की मी रोगी आहे, वैद्य या डॉक्टर यांना खरं आजार सांगितला ना तर मला त्यातून दुरुस्त व्हायचा उपचार भेटू शकेल. मी ह्या स्टेपपर्यंत सध्या आलो, इथून पुढे मी काय करू, एखाद्या माणसाने कोणतरी मला गुरु व्हावं, मार्गदर्शन करावं, पुढची स्टेप मला सांगा, जेणेकरून माझा उद्धार होईल. धन्यवाद माऊली, खूप छान प्रमाण दिलं. याच गावचं काय नाव आहे? मोतीराम महाराज. मोतीराम महाराज पोखरली. हीच पोखरली. मोतीराम महाराज पोखरली. कारण पोखरली आम्हाला ती वाटते नरसिंह पोखरली. ठीक आहे. महाराजांनी बरोबर पकडले की मला जे बोलायचंय, मी कशा प्रकारे माझा उद्धार होईल त्यासाठी तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करावं. हा माझा कीर्तन हेतू, तुम्हाला उपदेश करणं माझा हेतू नाहीच. माझा हेतू मला फक्त मला उद्धार व्हायचा, माझा उद्धार व्हायचा आहे. आणि माझा उद्धार करण्यासाठी आपल्याला संतांच्या चरणाचे धुलीकण पुन्हा 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 लागले, एकदा लागले ना तर आपला उद्धार होतो. पण आता प्रश्न असा आहे की संतांची भेट आपल्याला कशी होईल, संत कसे असतात. लक्षात ठेवा, संतांची भेट व्हायला आपल्याला खूप खूप पुण्यचा ठेवा लागतो. फुकट संतांची भेट होत नाही. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, Come on.
आपले बहुत दिवसानंतर पुण्य फळतं किंवा पुण्याची जी जितकं पुण्य असेल त्या प्रमाणे फ्लो पुण्याचं आपल्याला मिळणं शक्य असतं मिळतं. म्हणून आपल्याला पुण्याची पायरी ही प्रत्यक्षाला रामकृष्ण आता ते माझ्या नसताना रामकृष्ण पिंजले समजा ह्या भागात जे असेल ते ओम नमः शिवाय असेल जे असेल ते तुम्ही कोणत्याही चिंतन केला कोणताही तुम्ही जप केला काही केलं तर ती शेवटी देवाला जाणार आहे. गोदावरी नदी असली काय यमुना असली काय गंगोत्री असली कोणती असली शेवटी सागरालाच जाणार आहे. म्हणून आपण रामकृष्ण करून प्रत्यक्षात संतांचं मार्गदर्शन संतांच्या नजरेत लागले पाहिजे. संत कसे असतात बाबा जे देहाना उदास असतात. लक्षात ठेवायचं भक्ताईचे जाना संत कसे असतात माणसात राहून माणसाशी व्यवहार सगळे करून तुझा माणसात राहून माणसापेक्षा वेगळे असतात. संत नवते जगा संत हे देहानं उदास असतात. लक्षात ठेवायचं ज्या क्षणाला असं कळालं हे शरीर आपलं नाही तो माणूस संत. हे शरीर माझं नाहीये उलट मी अहम ब्रह्मास्मी मी ईश्वरापासून आलेलोय ईश्वराशिवाय होणारे हे फक्त कपडे आपण बदलले हे कपडे हे नाही कपडे हे शरीर दिसते का हे कपडे. म्हणून मनुष्य देहाचं शरीर हे शरीरापासून वेगळं आहे. माझा आत्मा नाव माझा हे 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 हात पाय बोट हे माझे नाहीत. लक्षात ठेवायचं आपण ईश्वरापासून आलो ईश्वराकडे आपल्याला जायचंय. म्हणून प्रत्येकाला रामकृष्ण 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 म्हणायचं आपल्याला. कारण संत देहाने उदास असतात आणि त्यांना आशा पास कुठलाच नसतो. नाही हे पहा आशा पास नसलाच पाहिजे. जसं कमळ आपल्याला ते कमळ कुठे फुलतंय डोंगरावर कमळ सरोवरात फुलतं पाण्यात फुलतं.
कमळावर किती पाणी टाका तुम्ही, त्या पाण्याचा त्या पानाचा स्पर्श लिप्त होता का नाही. म्हणून आपण संसारात असावं. तुम्ही आपण सत्यवादी आपण संसारी असावं. संसार सोडा असं नाही म्हणायचं, घरदार बायको लेकर बाळ सोडा असं नाही. आणि तुम्हाला लय खरं बोलू का, संसार सोडून आपण चांगले राहूच लय सांगता येत नाही. विकार, माया, मोह, पाश, आसक्ती प्रत्येक माणसाला आहे. म्हणून संसारी असावे पण असून नसावे. कारण लक्षात ठेवायचं की प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण 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 राम केले आपण म्हणलंच पाहिजे. आणि संत जे आहेत ना देहा उदास असतात. लक्ष ठेवा. आता कार्यक्रम पाहिले मी, याच्यावर माझं नाव लिहिलंय, अशोक डॉक्टर हरिभक्त परायण अशोक महाराज परभणीकर. मी तपासायला पाहिजे की मी हरिभक्त परायण आहे का. डॉक्टरी पदी देहाची झाली. मी 6 विषयात मी 10वी नापास असणारा. एके वेळी 10वी नापास होतो मी. मायबाप इंग्लिश घेतलं, मायबाप म्हणायचे, मायबाप घेतले म्हणजे 2 विषयात नापास होतो. पण परीक्षेवर पास होऊन 6 विषयात MA झालं आणि डॉक्टर झालं. मग मला देहाची पदी डॉक्टर झाली. पण हरिभक्त परायण मी आहे का. हरीशी 100% एकरूप आहे का. जर असेल तर ठीक आहे, पण असं प्रमाण फार कमी आहे का. 0.1% हरिभक्त परायण खरा. आपण ज्ञानोबारायाने तुकोबारायाने, कारण ज्ञानोबा तुकोबा सावतोबा आमचे धर्मानं वागतात असं नाहीच. शब्द आहे का तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. माझ्या हातात विचार करायचा आहे. घरी गेला पुन्हा विचार आठवा आणि जे वाटेल ते अंमलबजावणी करा. ज्ञानोबारा तुकोबाराय सावतोबा जे संत म्हणतात, आमच्या मीराबाई म्हणताबाई धर्मानं वागतात असं नाहीच. ते जसे वागले तर तसा धर्म तयार झाला. ज्ञानेश्वर आले ना, वडील जे करते ना धर्म. माझे ज्ञानोबा तुकोबा ज्या मार्गात ना त्या मार्गात आपण डोळे झाकून केलं ना, आपल्याला कुठंच अडकत नाही. म्हणून आमचे ज्ञानोबा आमच्या तुकोबारायन काय सांगितले मला बघा शब्द लक्षात. मी तुम्हाला सुरुवातीला दोन गृहीतक दिलेले. गृहीतक चुकलं की सगळं चुकणार आहे. 2 गृहीतक, कोणाची निंदा मी करणार नाही, माझा हेतू नाहीच, आणि माझ्यावरच माझं खरं. हे 2 गृहीतक डोक्यात घ्यायचे. माझ्या तुकोबारायन काय सांगितले, जे तर कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, बुक्का लावू नाही भाळा, माळ घालू नये गळा, तट्टावर शिवाशी तरण मागू नये दाना, तुका म्हणे द्रव्ये घेती आणि देती तेही नरका जाते. फक्त मला अभंग पाठच आहे. आणि पण हे अभंग मी कीर्तन करतो, फक्त मला अभंग पाठच आहे का. लक्षात ठेवा. मी माझ्या पुढचं बरोबर का. लक्षात ठेवायचं. मी माझ्या मनात ठेवतो की मला अभंग किती पाठ आहे. आता सांगतो मी, मला अभंग खूप पाठ आहेत पण गळा नाही. तुम्हाला कळतं, मला एका मिनिटात कळतं कोणत्या अभंग खूप पाठ आहेत. आता महाराज गाथा मूर्ती माझ्या समोर येतात, ज्ञानेश्वरी सगळी माझ्या समोर आहे. मी बोलणं म्हणजे सूर्यासमोर ते चिमणी दाखल्यासारखं.
तुकोबरायाने मला जे सांगितलंय, जिथं कीर्तन करायचं का त्या ठिकाणचं पाणी प्यायचं नाही. शरीराची गरज मला पाणी प्यावं लागतं. मला आता पाणी प्यायला घरून आलं पाणी, परत तुमचं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे जिथं कीर्तन येतं पाणीचा प्यायचं, अन्न नाही खायचं, काहीच नाही, तुमचं काहीच नको. हा पंगत असल्यावर पंगत होतो. एरवी करतो भिक्षा करतो निवास. म्हणून आपण तिथं कीर्तन अन्न सेवायचं नाहीये. याशिवाय आपण जसं तुकारामाच्या काळात होतं, बैला असा बैला ते बैला कीर्तनाला जायचे, घोड्या जायचे, तर ते वैरसा मागायचं नाही. आता आवाज गाडी आणली, मी नाही म्हणायचं की पेट्रोलला 600 रुपये लागतात. अजून लक्ष द्यावं, पेट्रोलला 600 रुपये लागतात असं समजा, तर मी काढतो आवरेज वेगळं असतं वेगळं. हे पैसे वारकरी सम्राट लागतात का फुलत नाही. प्रति असं व्हायचा प्रयत्न केला तर कसा फुलत. मी 10 प्रत्येकाला 10 रुपये दिले, आपोआपच फुलून आपोआपच. म्हणून तुका मला द्रव्य देती घेती दोन्ही नरकात जायचं. आणि म्हणून तुका म्हणे भजन प्रमाण काय जाळायचे, काय खोरपण जाळायचे. भजन फक्त एकच आहे. आणि रामकृष्ण विना मला फार आवडतो. खरं सांगतो, विना आता मी जेव्हा कोण्या गावात गेलो असतो जातो ना, तर विना घेऊन आपला घंटा 2-4 घंटे रात्री 11ला 2ला 3ला नाईटला विना घ्यायला लोक उत्सुक नसतात. मी गेला मी उत्सुक असतात. येईल मी रामकृष्ण जवळपास दिवसातून 10-12 घंटे 8 घंटे कवा काम काही असतो काय रामकृष्ण शिकवायचा वेळ जर सोडला आपलं मन का रामकृष्ण कोणाची बरं नको वाईट नाही, मला कोणाशी बोलणे आवडत नाही, काहीच नाही, काही ना कसं रामकृष्ण. म्हणून प्रत्येकाला रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आणि संतांच्या ध्यानाचे जुळकर धुळीकण आता लागले तर आपण निश्चितच आपला उद्धार होतोच. माझे तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम जरा सांगतात. संतांच्या चरणाची रज लक्षात ठेवा. मी काय बोल मी नाही बोलत तुको आहे संतांची भेट नाही बोलली. संतांची भेट झाली तर विशेष मी काय शकत
विषय मिळतो, तुमचा उद्धार होतोच. पण संतांच्या चरणाचे धुलीकण जर लागलं का तर तुमचा उद्धार होतो. हे तुकोबाराय सांगतात. आता धुलीकण मला आठवलं, महाराजांनी छान सांगितलं होतं आम्हाला, भेटत मध्यंतरी. आता तुकोबराच्या पालखीचा अश्व, बरोबर, अजून घोडा, तुकोबराच्या पालखीचा अश्व जो आहे त्या अश्वाचं उभं रिंगण आढळून असतं ना, त्यावेळेला कोणत्या क्षणाला आपण त्या पायाची धूळ घ्यायचा प्रयत्न करतो, त्या धुलीला वंदन करतो, घोड्याला पण अश्वाला वंदन करतो आपण. कारण माझी भावना आहे, आपली भावना आहे सगळ्यांचीच, की त्या अश्वाच्या धुळीच्या कणातनं माझा उद्धार होऊ शकेल. आणि नम्रपणे सांगतो की तो अश्व माझा, ज्यांचं दर्शन घ्यायला आपण, म्हणजे मी सुद्धा सगळेच दर्शन घ्यायला आपण मरमर करतो, काळजी करतो, पटपट धुलीकण घ्यायचा प्रयत्न करतो. ते बाबळगावकरांचा अश्व आमचा, महाराजांनी आठवण केली. तो अश्व त्याच्या धुलीच्या काळातून आपला उद्धार होतो. त्या देऊमध्ये तुकोबारायच्या पादुका उचलायचा मान गेल्या वर्षी माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब गंगा मसलेकर यांना होता. म्हणजे पादुका उचलायचा मान गंगा मसलेकर नावाच्या कुटुंबांना असतो. म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय परभणी जिल्हा, बीड जिल्हा या दोन जिल्ह्यांनी खऱ्या अर्थानं वैभवशाली केलं. पार पडतं किती वर्षापासून, 50-60 वर्षापासून महाराज आमचे म्हणजे आपले, म्हणजे असं लोक विसरणार लगेच महाराज काय आपले सगळ्यांचे त्यांनी इतिहास सांगितला. आणि मला खरंच शहारे आली की हो बरोबर. म्हणजे संतांच्या चरणाचे धुलीकण, संतांच्या चरणाचे रजकण हे काय उद्धार करतात, किती उद्धार करतात. लक्षात ठेवायचं की पांडुरंगाची प्राप्तीसाठी आपल्याला फक्त संतांच्याच मार्गाने जावं लागेल. संतांच्या मार्ग गेलं का आपल्याला पांडुरंग भेटेल. हरी प्राप्तीची उपाय संतांचे ते पाय. म्हणून आपण लक्षात, देव कसा आहे माहितीये का, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. देव इतका कठोर जगात कोणीच नाही, आणि देव इतका मायाळू हाही जगात कोणीच नाही. देव कसा आहे माहितीये का, देव एवढा चालू चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे, सगळ्याचा मुकुटमणी आहे. देव चालू ना चतुर्मुख इतका चतुर आहे. म्हणून हरी ते कसं आहे, देवाला आपलं काहीतरी काही द्यायला थोडं दिलं तर देव आपल्याला खूप माया करतो, खूप कृपा, काही खूप करतो. म्हणजे देव कसा आहे, देशी तेव्हा घेशी ऐसा असं उदार. आणि काय धरून देवाचे दर आमचे नामदेव आहे किती छान भांडतात. आणि म्हणून देव हा असा आगळा वेगळा असल्यापर्यंत, पण माझा पांडुरंग परमात्मा हा आपला उद्धार करणारा आहेच. फक्त एकच आहे, आपण जेव्हा पंढरपूरला जातो, आपण जेव्हा इथं आपण जेव्हा दर्शन घेतो, लक्षात ठेवायचं, आपण देवीचं दर्शन घेतो, आपण हनुमंतराचं दर्शन घेतो, आपण महादेव दर्शन घेतो, आपण ज्या वेळेला देवाचं दर्शन घेतो, लक्षात त्या वेळेला आपली जी भूमिका असते, आपली जी भावना असते, आपल्या मानचे अंतरंग असतात, आपल्या मानचे जे स्रोत असते, आपल्या शरीरातून जी ऊर्जा असते ना, उसळती ऊर्जा, ती ऊर्जा आपण मरेपर्यंत टिकवली पाहिजे. देव कुठं, देव लक्षात ठेवायचं तुम्ही की ती ऊर्जा. समजा आता आपण पंढरपूरला जातो, पांडुरंग दर्शन, पंडित पांडुरंग दर्शन घेतो, किती मिनिटं वेळ आपल्याला, मिनिटं नाही सेकंदावर बोलायचं. बरं ठीक आहे, चला 5 सेकंद वेळ, 5 सेकंद वेळात आपण जे पांडुरंगाला डोळे भरून पाहतो, आपली जी भाव विभोर अवस्था असते, तीच अवस्था आपण जर आयुष्यभर ठेवली तर प्रत्यक्ष तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झालीच. तुमच्याशी बोलताना मी काय बोलतो, तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा बोललो, जानाबाई मुक्ताबाई बोललो. माझ्या नजरेत तुम्ही 30 नाही, 40 नाही, काही नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणीच नाही, फक्त एकच आहे, मला मार्गदर्शन दाखवणारे माझे मार्गदर्शक ज्ञानोबा तुकोबा, सावतोबा, माझे जानाबाई मुक्ताबाई.
आणि म्हणून आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे आणि म्हणून आपल्या ठिकाणी रामाची नावाची आवड निर्माण झाली पाहिजे. तुमच्यात रामायण असतं, मला आनंद वाटला बरं का, की समाधान वाटलं. गाथा आहे, आता गाथा आहे, रामायण सुद्धा असतं आणि चांगलं वाटतं. रामाच्या नावाची आवड ही आपल्याला निर्माण झाली. मला वाटते अयोध्येत रामाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली तर 20 जानेवारी काहीतरी, 22 जानेवारी त्यावेळी इकडेच कीर्तन होतं त्याच दिवशी. अहो अख्खं महाराष्ट्रच नाही, भारतभर विदेशात सुद्धा अक्षरशः दिवाळी साजरी झाली. असं मला वाटलं गावात ना, एकही गाव नव्हतं शिल्लक की ज्या गावात दिवे लावले नव्हते. रात्री ना दिवे लावले, पताका लावले. अरे सण आहे सण, मेरे राम घर पधारे. जागोजाग घर असं तिथे जागोजाग लिहिलं होतं की माझे राम घरी आले. हे अयोध्येतले राम मंदिरातले जे कोषाध्यक्ष आहेत किशोरजी व्यास महाराज, त्यांची सेवा करायची मला प्रत्येक संधी 5 वर्ष संधी भेटली. म्हणजे मला मोठेपण नाही सांगायचा, पण संतांचा सहवास लावला इतकंच वाक्य मला बोलायचं. म्हणजे मानवतला KK कॉलेज मधला मी शिकायला असताना 7 दिवस भागवत कथा असते, त्याची भागवत कथा. मग सेवा करायला मी सेवा करायला कारण तेव्हा कळत नव्हतं मला, आता कळत नाही म्हणा, पण सेवा करायची संधी भेटली हे भाग्य आहे ना. कदाचित कोणाच्या नजरेतून हे कोणाच्या नजरेतून मी उभा असं नाही मला माहित नाही, त्यांची नजर असेल, आमच्या रंगदुजा असेल, मोतीराम माझे असेल, ते आहे. पण आहे पक्कच एक लक्षात ठेवा, आशीर्वाद लागतोच. याच्या विरुद्ध लागते बरं. आशीर्वादच्या विरुद्ध शब्द आम्ही शाळेत मास्तर असल्यामुळे ते समानार्थी विरुद्ध शब्द कळतात आपण. आशीर्वादच्या विरुद्ध शाप सुद्धा लागतोच. म्हणून आपल्या हृदयात प्रत्येक वेळेला पुन्हा 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 रामाच्या नावाची आवड निर्माण झाली पाहिजे. राम नामे उपजे रामाच्या नावाची आवड आपल्याला निर्माण होते आणि रामाच्या नावाची आवड निर्माण झाली तर बाकी सगळं इतकं तुच्छ 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 वाटतं की खूप तुच्छ वाटतं. लक्षात ठेवायचं की आपल्याला मला या भवसागरातून सोडणारा ह्या पुनरपी जन्म पुनर्मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण किती दुःख किती आपल्या संघाच्या ह्या चक्रातून जरा सुरळीत असेल मला तर फक्त एकच आहे, सतत सतत नामस्मरण सतत नामस्मरण सतत नामस्मरण करणं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आता जेव्हा मी सकाळी माधुकरी मागून जेवतो तर माधुकरी मागायला त्याच घरी जातो. मी विचार करतो इथं जायचं का जायचं का, वाटलं यस सो जायचं. कारण
आपला माझा उद्धार करायला मला माझी बायको मदत करणार नाही, माझा मुलगा मदत करणार नाही, कोणी 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 कोणीच मदत करणार नाही. सगळे दिल्या घेतले सोबती. हे बघा माझं कोण आहे? माझा फक्त पांडव बंधू. आम्ही येताना एकला आलो, जाताना एकला जाणार आहे. येताना 1 रुपया आणला नाही, जाताना 1 रुपया सोबत नेणार नाही. येताना एक कपडे सुद्धा नव्हते आणि जाताना कपडे सुद्धा नसणार आहेत. जण हे सुखाचे दिल के सजाचे, जण हे सुखाचे दिल के सजाचे, जण हे सुखाचे दिल के सजाचे, जण हे सुखाचे दिल के सजाचे. माझी बायको सोडणार लेकरू नाही, कोण नाही, कोण नाही, कोण नाही, कोण नाही, कोणीच नाही, कोण नाही. फक्त एकच आहे की जितकं इमानदारनं मी, जितक्या तन्मयतेनं, जितक्या एकरूपतेनं रामकृष्ण रामकृष्ण किंवा मी अभंग म्हणेल, गोपाळ्या म्हणेल, वासुदेव म्हणेल, मला काकडा भजन आवडतं, तितकं पटकन मला मोक्षाचा मार्ग होऊ शकतो. मोक्ष म्हणजे काय? आपण मोक्ष कशाला म्हणतो? आता मोक्षाचा सोपा सरळ साधा अर्थ असा आहे, मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष. मला डायबिटीस आहे, साखर नाही खायची, सो नाही खायची. मोह लक्षात, मोह कोणाचाच नको, कोणाच नको, कोणाचाच नको. हे पहा, मुलीचा नको, मुलाचा नको, बायकोचा नको, कोणाचा मोह नसावा. हे पहा, संसारी असावं असून नसावं. याचा अर्थ बायको सोडा असं नाही वाक्य बोललो मी. लग्न केलंय का तर बायको मरायच्या महिन्यानंतर शेवटपर्यंत इमानदारनं सन्मानपूर्वक सांभाळणं जिम्मेदारी त्या त्या पुरुषाची, पतीची. वाऱ्यास वाटते ना नाही. म्हणजे हे धर्म कार्य आहे, धर्म कार्यच आहे. पतीचा सन्मान करणे धर्म कार्य, मुलाचा सन्मान, योग्य वर्तणूक देणं धर्म कार्य. कारण धर्म कार्यामध्ये हा घटक येतो. फक्त एकच तुम्ही लिप्त होऊ नका, त्यात गुंतू नका. नको नको गुंतू माझ्या काळाला जवळ रसावा. अरे वा, मरते समय आपल्याला कुठलीच 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 वासना नकोच बर का. मुलीचे नको, मुलाचे नको. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. माझा पांडुरंग परमात्माच माझ्या समोर असला पाहिजे, माझा पांडुरंग परमात्माच माझ्या दृष्टीसमोर राहिला पाहिजे. आणि तो जर दृष्टीसमोर राहिला तर 100% आपल्याला कुठलाच यातना होणार, कुठलाच त्रास होणार नाही. आणि निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच राहणार. हे शरद जे त्रास होते ना, एक लक्ष 400 विंचवा, विंचू ना, अनेक विंचवा, 400 विंचवा चावल्या इतका वेदना आपला प्राण जाते वेळेस हे होत. बरोबर, पुन्हा सगळं सविस्तर आलं ते. म्हणजे ह्या शरीरात जे त्रास होत असत ते होऊ द्या. फक्त आपलं रामकृष्ण रामकृष्ण भजन, हे भजन सतत सतत चालू राहिलं पाहिजे. कारण भजन यासाठी राहिलं पाहिजे की भजन असेल तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती आहे. भजन असेल, आता बघा काही पंढरपूरला काही काही मठात खूप छान भजन असते बघा. शिरोळकरचं मोठे, शिरोळकरचं मोठे जास्त भजन असते.
चांगलं असतं भजन. म्हणजे आपण भजनच सतत सतत केलं पाहिजे, सतत भजन केलं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही काही म्हणा काही म्हणा काही म्हणा, पण रामकृष्ण रामकृष्ण किंवा ते जे असं ते भजन तुम्ही केलं तर तुम्हाला 100% प्राप्ती होतेच, पांडुरंग भेटतोच. एक राजा होता, मला वेळ नाही, 32 मिनिट शिल्लक माझ्या हातात, 38-32. राजा होता, त्याला 4 आवडत्या राण्या होत्या. पहिल्या आवडत्या राणी विचारलं, बाई माझा अंतकाळ जवळ आलाय, मला साथ देशील ना? बघ ना ते बघ ना ते त्रास व्हायला ना, असं कसं व्हायला ना. ती म्हणजे हे बघा महाराज, तुम्ही जाणे आणि तुमचं परारोध जाणे, मग तुझ्या देणं घेणं नाही, तुम्ही तुझं बघून घ्या, गेलात सो गेलात. तुम्ही गेलात मी दुसरेच होते, तुम्ही गेलात मी दुसरेच होते. त्याला राग आला, बापरे सगळ्यात आवडत होती ना, असं झालं का? दुसरीला मला, बाई तू लय खरी आवडतीस, आता कुठे कुठे स्टेप बाय स्टेप कुठे तुला खरी आवडतीस, मला साथ देशील ना, मला साथ देशील ना? म्हणजे महाराज साथ देते, पण कबूर काही वेळा नंतर काय तुम्हाला साथ देणार, तुम्ही तिचं बघून घ्या. तिसरीला विचारलं, बाई तुम्हाला साथ देशील ना? म्हणजे महाराज आता तुम्हाला सोडलं, आताच ऍट दॅट टाइम. आता जी खरी आवडती नव्हती, तिला आवडती म्हणावं लागेल, नाही गरज पडली ना. म्हणले बाई, बाई मध्ये बाई नाही म्हणलं आपण, ते मला सवयीचा भागामध्ये राणी, तिला राणी म्हणलं, राणी तू तर माझी खरी आवडती तुझंच, आणि म्हणून तू मला साथ देशील? माझा लय जवळ, मला कसं व्हायला, मला कसं व्हायला की मला वाटलं जातो का की असं वाटलं कसं त्याला साथ देईन थोडीशी. ती म्हणजे महाराज मी तुमच्या नावाचं कुंकुलेलं, तुमच्या नावाची माळ घातली, म्हणजे पोत घातली तुमच्या नावाची, आणि तुमच्या नावासाठी तुमच्यासाठी माझे सख्खे माय बाप बहीण भाऊ चुलते सगळे सोडून आले, सगळे सोडले, नाव सोडलं, गाव सोडलं, सगळं सोडून इथं आले. आणि तुम्हाला मरेपर्यंत मी साथ देणार नाही, तर मेल्यानंतर तुम्हाला साथ देईन, मेल्यानंतर तुम्हाला साथ देईन. मी तुमचीच आहे, तुम्हाला आवडत नव्हती, वास्तव सत्य आवडत नव्हते, पण तरी तुम्हाला मी साथ मरेपर्यंत नाही, मेल्यानंतर तुम्हाला साथ देणार आहे. अशी ती राणी म्हणली, माऊली मी तुम्हाला वाक्य बोललो, विनोद सांगणं, दर्शन सांगणं, जोक सांगणं माझा स्वभाव नाही. फक्त इतक्याच हे वाक्य बोललो की राजा फिजा दुसरा तिसरा कोणीच नाही, तुम्ही इथं, मी 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 तुमच्या विषयात बोलतो, माझं मी राजा. जेव्हा माझा अंतकाळ येईल तेव्हा शरीर एका सेकंदात निघून जाणारे, सुटणारे. हे शरीर सुटलं म्हणजे पहिली एक राणी सुटून गेली, एका मिनिटात सुटली, तर विषय मिटला, ज्याच्यावर त्यांनी. दुसरी राणी जी म्हणली मी फार झालं थोडी साथ देईन, तिने फार झालं कुठपर्यंत साथ दिली, मशाल भूमीपर्यंत साथ दिली. माझी बायको, माझे लेकरं बाळ, समाज, गण गोत सगळे सगळे फक्त येतात आणि मशाल भूमी. तुम्हाला खरं बोलू का, लोक यायचं म्हणून येतात, त्याला प्रेम आहे आपण किती उगं ते फॉर्मॅलिटी पूर्ण करायची, पाहुणे असतात ना, उगं आता कोणतरी मेले फॉर्मॅलिटी पूर्ण करायची म्हणून येतात आल्यानंतर पुन्हा येतात तिथे गप्पा मारतात. समजा नरवाक गाडी आली तर गप्पा मारतात, तिथे आलं तर मग ते फॉर्मॅलिटी मग ते प्रक्रिया पूर्ण करतात. तिथे मस्त बसल्या बी ते आपल्या आपल्या गटाने चर्चा करतात, अरे काय तुम्ही आला कशाला, हे तू काय काय. म्हणजे ती राणी म्हणते फक्त तुम्हाला काय करेन मी, तर मच्छर साथ देईन. दुसरी म्हणते की एका मिनिटात साथ देईन. तिसरी जी म्हणले ना, तिसरी की लगेच आता सोड तुम्हाला. तुमची संपत्ती म्हणजे शेत तुमच्या नावाचे होतं ना, लगेच नाव बदललं, आपोआप बदल. आणि चौथीची खरी म्हणली होती की महाराज तू मेल्यावर सुद्धा तुम्हाला साथ देईन, मेल्यावर सुद्धा. आणि ते म्हणजे माझं कर्म, आणि लक्षात कर्म तुम्हाला नाही बोलायचं, कर्म मला करावंच लागतं. असं जगात एकही सजीव नाही, एकही नाही, कुत्रा मांजर गाय बैल कोणी एकही नाही जे कर्म करीत नाही. सगळेच कर्म करावंच लागतं. बघा आपले मित्र आपसात गप्पा मारतात, लय काम, हे काम आहे, ते काम आहे, काय कापूस याच आहे, काय काम असते मला आठवत नाही, ते काम असते ते करायचे. पण एक तुम्हाला तुमचा मित्र तुम्हाला बोलला का असं की काय काम आहे, लय काम आहे, काय काम आहे, डोळा उघडायचा, पापणी उघडायची बंद करायची, उघडायची बंद करायची, उघडायची म्हणला कधी नाही. पण आपण पापणी उघडणं बंद करतो की नाही,
करतो. हे हे जेव्हा आपण पापणी उघडणं बंद करणं बंद होईल सो कधी असं होतं बघा. मी जसं सत्याला पैसे देतो का तसं जे मग दवाखाना अडचणीत आहे त्याला आपण 1,000-500 रुपये देतो. कधी असं डोळा उघडा असते ना त्याला बंद करावं लागतं आपल्याला मेल्यावर. एखादी बाई दिसली का अशी तुम्हाला बोलताना बाय चर्चा करताना बाया फार चर्चा करतात. ती अशी बोलली का की बाई ग लय काम आहे, लय काम आहे. किती काम आहे? काय नाही. श्वास किती? श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. किती घेऊ? मला त्रास होते ना. बोलली का एक तरी? नाही बोलली. पण आपण श्वास घेतो की नाही? आणि जर आपण श्वास घ्यायचा सोडला म्हणजे निश्वास सोडला, निश्वास सोडला तर आपल्या घरचे लोक सुटकेचा निश्वास सोडले. सो पास. म्हणून आपण आपलं कर्म आपण रामकृष्ण रामकृष्ण. आता मी असं हात करतो हे काय मी घरून असं विचार नव्हता केला. असं हात करायचं आपोआपच कर्म आता हात आपणच ते असतं. तुम्हाला तुमचं कर्म करावंच लागेल ना. रामकृष्ण नामी तुम्हाला आवड निर्माण झाली आपोआप कर्म होते, आपोआप होते. फक्त रामाची आवड तुम्हाला निर्माण झाली पाहिजे. आणि रामाची आवड निर्माण कधी होती वा तर आपलं काय चुकते माहिती का? माझं एक तर लक्षात घ्या एकही मुसलमान अल्लाचं अस्तित्व नाकारला तयार नसतो. शब्द ऐकायचा. एकही मुसलमान अल्लाचं अस्तित्व नाकारायला तयार नसतो. त्याचं मत आहे की अल्लाह प्रत्येक ठिकाणी प्रत्येकात अल्लाह आहेच. पण आपले 100 सापडते ना. देव कुठे? देव बर का? म्हणून आपण प्रत्येक क्षणाला तुमचा उद्धार करायचा, तुमचा उद्धार करायचा, आपला उद्धार करायचा. अरे आपण आलोच कशाला बाबा? फक्त उद्धार करायचं झालं ना. आपण हे जन्मत असं आपल्याला नर करणी करीतो नरका नारायण हो जाय. फक्त आपण माणसासारखं माणसाशी वर्तन केलं ते देवाचं रूप, दुसरं काय. आणि म्हणून प्रत्यक्षाला आपण रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. रामकृष्ण म्हणत असताना आपलं माझं वागणं, माझ्या डोळ्यात जी नजर आहे, नजरचा अर्थ गोष्ट आपल्या बाजूला कळत नाही बरं, ह्या बाजूला नजरचा अर्थ कळतो असं माझं मत आहे. आपली नजर जितकी स्वच्छ गंगेच्या पाणी निर्मळ असेल, पांडुरंगाला पाहत असताना आपली जी नजर असते, आपले भाव विभोर अवस्था असते, तीच आपण प्रत्येकाशी पाहताना नजर ठेवली ना तर आपला उद्धार होतोच. आपण आपले नजर योग्य ठेवली गेली पाहिजे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये भाव विभोर अवस्था असताना आपल्या कंठात प्रेम दाटतं, आपुलकी जिव्हाळा प्रेम तयार होतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटी, Thank you.
आपल्या कंठामध्ये प्रेम जागतं, डोळ्यात आसव दोन प्रकारचे, एक सुखाचे सुद्धा आसव असतात आणि दुःखाचे आसव असतात. सुखाचे आसव आनंददायक देतात, दुःखाचे आसव वेदना देतात, त्रास देतात. आणि अजून लक्ष द्यायचं की आसव गाळणे हे दुःखदायक जसं असतं तर सुखदायक असं की अतिशय सुख झालं तरी आपल्याला रडू येणं रडू येतच, शक्य नाही, येतच. म्हणजे हे रडू हे सुखकारक असतं. आणि आपल्या कंठात नामस्मरण 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 सतत 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 राहिलं गेलं पाहिजे. सतत काही काम करू काही काम करू. आणि आपली नजर आपली भावना आहे सर्वभूती देव आहे आपला, सर्वभूती देव आहे. सर्व कुठे 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 जळी सळी काष्टी कशाची कुठली जागा शिल्लक नाही, कुठली जागा शिल्लक त्या ठिकाणी परिश्रम नाहीये. असं जर आपण भूमिका मांडली तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं सुद्धा आपल्याला सांगितलं होतं, परवानचं आपल्याला मिळणं शक्य आहे. फक्त एकच आहे की आपण रामकृष्ण 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 गेलं पाहिजे, रामकृष्ण म्हणलं पाहिजे. आणि आपण एक दुसऱ्याला का खटकतो, कोणताही मित्र कोणी माणूस एक माणूस माणसाला का खटकतो, एकच जगात कारण, एकच ते कारण म्हणजे आपण त्याच्या माणसाला वागत नाही म्हणून खटकतो. काहीच अडचण नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि म्हणून प्रत्यक्षाला आपण फक्त भक्ती 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 आणि काम काही करावं. काम हे बघ, काम तुम्ही जे करता ते परिसर चालेल, मान्यच आहे ना. सदन कसं आहे विकू लागेल मांस. आता मांस हा शब्द आपल्या विचारायला आपण निश्चित मानतो ना, निश्चित मानतो बर का. पण परिसर त्याला ते काम करू लागायचा, आमच्या स्वतः बाबाला खुरपू लागायचा, ते आपणच आहे ना बर का. म्हणून तुम्ही काम करा आणि जितकी भक्ती निर्मळ असेल, जितकी भक्ती ताकद असेल, तितक्या भक्ती ताकदीने परिसर तुम्हाला धावत 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 पळत येतो. पळत फक्त एकच आता तर पक्की पाहिजे. आज माझं काय चुकतं तुमचं म्हणा नाही, माझं कारण मी अगोदर बोलत तसं मला वागायचं. माझं काय चुकतंय, जेव्हा येईन अवकाश तेव्हा नाव घेईन सावकाश. आठवण नाव घ्यायचं, आठवण तर विसरून जायचं, काय नाही नाही तसं नाही. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, काय म्हणायचे काय असेल, सतत सतत नाम घेतलं ना, हे बघा लक्षात पूर्ण केलं. कमी 100 वेळा तुम्हाला असं वाक्य बोलू मी, कमीत कमी 100 वेळेला की रामकृष्ण 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 किंवा श्रवंत झाले. आणि म्हणून आपण प्रत्यक्षात रामकृष्ण रामकृष्ण, कारण हे रामकृष्ण कशासाठी तर आपल्या उद्धाराचं एकमेव साधन असलेलं पाहायला भेटतं. आणि म्हणून आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. आपण पांडुरंग परमात्माशी गवळणी इतकं रत राहिलं पाहिजे. आमच्या गोपी गवळणी किती रत, परमेश्वराची एक रूप किती आहे, परमेश्वराची एक रूप किती असेल. गवळणीचं दुसरं नाव आहे भक्ती, गवळणीचं दुसरं नाव आहे भक्ती. आणि इतकं जीवापेक्षाही बहु आवडशी जीवापासून बरं का, इतकं जीवापासून आपल्याला देव आवडला पाहिजे. जसे एखादी कबीर तुझी देव
मला पांडुरंग परमात्मा खूप खूप आवडला पाहिजे की मना पांडुरंग परमात्मा मी दोघं एकरूप झालो पाहिजे. तर इतकी आपली भक्ती तीव्र असेल तर पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटतोच. आपलं काय माझं काय चुकतंय. मी सावकाश 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 देवाचं नाव घेतो, भक्ती हळूहळू हळूहळू करतो हळूहळू करतो. मग देव सावकाश सावकाश जावं येतो. बघून देव किती आवडावा आपल्याला. कोणाकडे छान सांगतात की जळा वेगळी मासोळी आणि तैसा तुका. आता आपण इतकी देवास तळमळ करतो का? नाही, खरंच करत नाही. आणि मग देवाला काढते सावकाश काढला काय ते सावकाश. अरे बाबा तुम्हाला मला पांडुरंग परमात्माची प्राप्ती हवी का? तर 7 दिवसात प्राप्ती होते. खटवांगरायाचे 1 तासात झाले. श्रीमद भागवत कथेमध्ये परीक्षित राजाची 7 दिवसात झाले. अरे तात्काळ देव भेटतो. गजेंद्र मोक्ष ताबडतोब. द्रौपदीचं वस्त्र आणून ताबडतोब संकट निवारण केलं. पण तीव्रता किती आहे? तीव्रता जेवढी आहे तेवढं. आता बघा आपण माय माऊली मी बी काही लोकांचं रोजानं खुरपी आले. गरीब माणसाने विसरू नाही. ते बायासोबत खुरपार असते ना अर्धी पात तुझ्या ठेकण्यात मला माहित नसेल ना. बायाला पूर्ण रोज लहान असं ना सगळं त्याला अर्धी पगार अर्धा रोज. तर बाई जेव्हा खुरपीते ना तर तिला पटकन कळतं बाई माझं लेकरू राहिले. ते तुरीच्या पाट्याला असते ना दारात माझं लेकरू राहिले. ती मालकी म्हणते नाही ग तुला काहीतरी भास व्हायला. भास नाही ते खरं असतं. जितकी तीव्रतेनं ते बाळ रडतं का त्या तीव्रतेनं ती माय धावत येते आणि लेकराला पाजते. आणि ते बाळ जर हळूहळू रडलं किंवा नाही रडलं तर ती माय घंट्यावर येत नाही. ते दुपारची जाऊ येते. तुम्ही पांडुरंग परमात्मा जितक्या आत्तेनं जितक्या तळमळीनं पांडुरंग धावा करतात तितक्या तळमळीनं देव तुमच्या धावून येतो आणि सावकाशाला सावकाश येतो. म्हणून आपल्याला साधन लय सोपं आहे. कलियुगात काय फक्त नामस्मरण आहे. ते सतयुग द्वापर न लगे दंड न मुंडन ते काही ते तपस्या करणं अरण्यात जाणं वगैरे ते सोडून द्या प्रकार. ते आता भाग नाही आपला. पण आता फक्त नामस्मरण आहे. फक्त नामस्मरण करायचे नामस्मरण करायचे. तुकारामात साधन लय सोपं आहे. तुकारामाने साधन सुलभ गोविंद माझे तुकाराम साधन खूप सोपं आहे. साधे सरळ सोपं आहे. पण पूर्व पुण्याचा ठेवा असल्याशिवाय तुम्हाला ते साधन साध्य होणार नाही. म्हणून आपण आता मागचं जे आपलं पुण्य आहे मागचं जे पाप आहे कधी कधी असं होतंय बघा की मी तुम्हाला वाटतं मी पुण्य करू असं वाटतंय. पण पहिल्या जन्मात जर माझं जर पाप असेल काही पाप थोडं असं शिल्लक अवशेष तर मग तसं मला त्रास होईल. मग हे होईल ना काही अडचण मला बोलतायचं ना काहीतरी काय मागचं पाप
हे बघ, पाप तुम्हाला पाप असो पुण्य असो कोणताही जगातला भोग भोगल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ते तुम्हाला फळ ते भोगावंच लागेल. पापाचं असो फळ कोणते म्हणून प्रत्यक्षात तुम्ही रामकृष्ण म्हणलात तर तुमचा उद्धार होतोच. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजरे हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नाम आपल्या हृदयात ठेवा. सतत ठेवलं तर आपला 100% उद्धार होतोच. रामकृष्ण ठाव नित्य गेलं पाहिजे. म्हणून रामकृष्ण नाम उच्चारलं तर आपला उद्धार होणार आहे. यात काही मात्र शंका नाही, काही शंका नाही. असं वाटणं शक्य कदाचित माता माऊलींना आमच्या ज्ञानवंत तुकोबांना की महाराज फार सांगते की लक्षात ठेवायचे 100% खोट आहे. कोणत्याच माणसापेक्षा 2 तासात होत नसते. मी कसा आहे हे फक्त माझ्या आई वडिलांनाच माहित असतं. त्यांनी लहान मोठे असेल त्यांना शेकड आपल्या पतीला माहित असतं. म्हणजे माणूस जितकं रामकृष्ण म्हणेल तितकं त्याचा उदय काळ होतो. म्हणून संतांच्या चरणाचं रजकण आपल्या पायाची संतांच्या पायाचे धुलीकण आपल्याला भेटले तर आपला उद्धार होतो. आपल्या ठिकाणी खूप आनंदाची प्राप्ती होते. आणि रामाच्या नावाचे आपल्याला निर्माण झाल्यामुळे रामाची आवड वरती होते. रामाच्या नावाची आवड निर्माण झाली की आपल्या हृदयामध्ये स्थापना होते. आणि मग आपल्या डोळ्यातनं अष्टसात्विक भाव अंगात असे ऊर्जा किरण बाहेर पडतात. अष्टसात्विक भाव जागे होतात. आपली नजर बदलते. आणि तुकोबराय सांगतात हे साधन सोपं आहे, लय सोपं आहे. व काहीच नाही. तुम्ही मारा म्हणा. मारा वाल्मिकी काय बरोबर काय मारा म्हणजे तुम्ही रामकृष्ण राम म्हणा. तुमचा उद्धार होतो. साधन सोपं आहे, साधं आहे. पण मागचं पुण्य असं पूर्व प्रारब्धाचा भाग असेल ना तर तुम्हाला राम येणार, नाही तर नाही येणार. आता लय सांगायचं खूप असेल पण ते माझा स्वभाव धर्मच नाही. माझी वेळ संपली. मला वेळेचं बंधन पाळणं आवश्यक असतं. असं काही लय लांब मतलब नाही. म्हणून रामकृष्ण हरी म्हणलंच गेलं पाहिजे. रामकृष्णाने आपण म्हणलंच गेलं पाहिजे. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबरायानं जे भावगर्भ अभंग केला आहे तोच भाव मी आता चिंतन केला आहे असा दावा माझा मुळीच नाहीये. कदाचित तुकोबरायाचं चिंतन खरंच तुकोबराय काय करतात ते सांगायची वेळ नाही. पण तुकोबराय फार मोठे तत्वज्ञ, फार तत्वज्ञ, फार मोठे. संतांच्या चरणाचं रजकाचं म्हणून त्यांनी जे सांगितलं त्या भूमिकेत सांगितलंय त्या भूमिकेला थोडासा फार अवलेश थोडासा आला असणं शक्य हे मी मान्य करतो. आपण गावकरी बंधूंनी सेवेची संधी दिली. आपल्या सर्वच टाळकरी मंडळी, माता माऊली, माझे ज्ञानोबा तुकोबा यांना मी वंदन करतो. याचे त्यांनी लीन होतो. आणि ही छोटीशी झालेली सेवा माझी पांडव परमात्मा यांना मी माझे तुकोबाराय ज्ञानोबाराय याचे त्यांनी अर्पण करून माझ्या सेवेला विराम देतो. नारे
अशोक महाराज, नामदेव महाराज. तुका म्हणे साधन सुलभ गोमाते, 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 तुका म्हणे साधन सुलभ घुमटे, तुका म्हणे साधन सुलभ घुमटे, तुका म्हणे साधन सुलभ घुमटे, परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, मगरा मनाते उभे मगरा मनाते उभे परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, परिवपतीष्ठे पूर्व पुण्य, मगरा मनाते उपदे आवादी, मगरा मनाते उपदे आवादी, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, लागे
माता मौल्याने सर्वात विनंती आहे, आपलं जे नियोजित काम आहे ते विसरू नका. विनंती इतकीच आहे की तुम्हाला जे हवे ते पटकन डोक्यात क्लिअर करा आणि पटकन माळ अष्टक काय पटपट घ्यायचं. जनक ते कारण असं आहे की लास्ट शिवट राहणार काय असं का त्याला अधिक वेळ थांबणं परवडत नाही, मग त्या न घेता तसंच निघून जातील. म्हणून ज्याला हवं त्याला प्रत्येकाने घ्यायला हरकत नाही. त्या मानसिकता मी अगोदर पण बायचं कसं असतं बाय निघाल्या की ज्याला हवंय पण एक इकडून मागे राहून म्हणून घेणं शक्य होत नाही. म्हणून माझी 10 पट विनंती तुम्हाला जाणीवपूर्वक वाक्य बोललो मी की ज्याला घ्यायचंय ना त्यानं पटकन यायचं, पटकन बोलायचं. लहानी माळ ही माळ ती माळ पटकन जे पाहिजे पटकन, म्हणजे वेळ घालू नका वाया. कारण पहिले त्यानं त्याच घेते ना लास्ट वाजता तसं राहते ना आणि त्या शेवटी उशीर झाल्यामुळे तसं निघून जाते. एक ज्याला हवंय ते कोणी विनमुख जाऊ नये अशी माझी मानसिकता अगोदर महिलाच घेतील. समजा मी किती वेळ बसून राहिला मला नाहीये, पण तुम्ही तसंच विनमुख जाऊ नये हा माझा रोल असल्याला पाल भेटतं. विठ्ठल जय जय नारायण भाव पावणे ठावणार गोड सुख भेटले सोपकार
पडवणी काळाची हरी माफिया लागली श्री झाली आवडी सडेवणीची बापुडे होती शेवटी आयुष्यात होई झाली आता भोगली मागे पुढे कोटी होईल भेटी जन्माची जुंतीले गाना बनवणे डोळे मागे जोडिया तेने पुढे काली किती तेने कडे जितके आरंभले भुगता एवढे वेळाचे निमित्त प्रारब्ध क्रिय ते देहमान आणि ते नामस्मरण तुका म्हणे नवतला बोल तो आयाशी महाविठ्ठल एकीचा फुकाचे बोल तेवढे खोला बागे विठ्ठल माझ्या पंढरीचा वार करी अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागे स्नान तुकामागे शिरा पंढरीचा वारकरी वारी मागणे गुप्त प्रत्याय या संता समिली तुका म्हणे आता उदागत होई मनपरी पायी संता उद्याचे कीर्तनकार हरिभक्तप्राय भीमाशंकर गुरुजी एरंडेश्वरकर यांचे ठीक 9 ते 11 कीर्तन होईल.